नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 5 जानेवारी 2026 आणि आम्ही काल या ठिकाणी गव्हाची फवारणी केली. तर गहू कशाबद्दल फवारला? गहू फवारण्याचं कारण की तुम्हाला सांगतो, गव्हाला काय झालेलं असतंय की गव्हासुद्धा मावा तुडतुडे येते. तुडतुडे काय करते तर हे पाहू शकता, हे असं डंक मारतात. त्याच्यामुळे काय होतं, मधामध्ये पिवळं पडतंय. त्याच्यामुळे एक कीटकनाशक एक बुरशीनाशक फवारणे गरजेचं आहे. तर हे पाहू शकता, हे आमचं गव्हाचं पीक आहे. हे कसे फुटे आलेले पाहू शकता. त्याच्यामुळे गव्हाची फवारणी केली. तर एक मिनिट तुम्हाला दाखवू शकतो की हे हलविल्याच्या नंतर बघा, तुम्ही शेतात जाऊन तुम्ही गव्हाला हलवून बघा, असे तुडतुडे उडायलेले दिसते. त्याच्यामुळे गहू फवारणे गरजेचं आहे. गहू फवारल्याच्या नंतर दोनदा, आता एकदा फवारायचा आणि उंबी अवस्थेमध्ये काय करायचं, एकदा फवारायचा. मग उंबी अवस्थेमध्ये जर फवारलं तर काय होतंय, तुमच्या जरी धुई आली तर त्याचा फटका बसत नाही, म्हणून उतार चांगला वाढतो. म्हणून गहू फवारणी करणे गरजेचं आहे. हे पाहू शकता, हे संपूर्ण असा गहू आहे. याला एकरी सुरुवातीला 10-26-26च्या 2 बॅग दिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर काय केलं, पोटॅश द्यायचा होता, पण ते पेरणी यंत्रातून जात नव्हता. म्हणून काय केलं, ते पोटॅश आम्ही काय केला की वरतून फेकला. आणि त्याच्यानंतर आता पाण्यासोबत आता युरिया फेकणार आहेत. कशामुळं, फुटव्यामुळं. तर पाहू शकता याचे शेले पान देखील कसे निघाले. म्हणजे हे इतका दाट गहू आहे आणि दाट असल्यामुळे संख्या वाढल्यामुळं आता याला आम्ही अन्न वाढवणार आहेत. म्हणून ताटाची संख्या वाढली तर अन्न वाढवावं लागतं आहे. आणि हे पाहू शकता. आणि तुम्हाला सांगतो, बगर दाटचा गहू हे आमच्या शेजाऱ्याचा आहे. तर इथूनच फरक बघा. यांचा हे पातळ गहू, यांना मी म्हटलं की तुम्ही जास्त पेरा, तर त्यांनी एकरी 20 किलो पेरलेला आहे. आणि हे इथंच बघा आपलं, इथून आता तुम्हाला झूम करीत घेतो. आता हे शेजाऱ्याने 20 किलो पेरलेलं आहे आणि हेच आम्ही एकरी 60 किलो पेरलेलं आहे. तर हे पाहू शकता, आमचं गव्हाचं पीक असं आलेलं आहे. आणि हे इकडं परत, म्हणून गहू एकरी दाट पेरणं गरजेचं. दाट पेरलं तर संख्या वाढली की ताटाची संख्या वाढली, म्हणून अन्न वाढवायचं. असो, धन्यवाद. परत एक व्हिडिओ नंतर दिला जाईल.